विजय असो, घरातल्या संघ समितीचा विजय असो, दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आज आपण या ठिकाणी कोर कमिटीची बैठक बोलवली होती, कारण गेल्या 15 दिवसात या शिल्पो प्रशासनाने, महानगरपालिका प्रशासनाने विलापूर विभागामध्ये या त्रास दिलेल्या आहेत त्या गोरगरिबांना. आम्ही या ठिकाणी सतत 2011 पासून सर्वे करणार, आमच्या लोकांचा प्रमोशन करा, देशाचे प्रधानमंत्री तुम्ही. सर्व देशामध्ये बिल्डर फिरत आहे की मी 2022 पर्यंतच्या गरिबांना घरं देणार. आणि इथला शिल्पो प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, MIDC प्रशासन, हे दोन्ही प्रशासन गोरगरिबांच्या हातानं शहराची सेवा करून घेतात आणि गोरगरिबांची घरं उभत करण्याचं काम करत आहे. या घराच्या सगळ्या समितीचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत हिरामंत्री पगार यांनी आज लढा लढत आहे. 3 महिने झाले आता तुमचे निघून गेलेले आहे. ते गाडा आपल्याला घराच्या सगळ्या समितीला पुढे चालवायचं आहे. या चालवण्यासाठी आपल्याला आपल्या हिमतीनं सोबत यायचं आहे. आपण पाहिलं आपण की हे लोक सरकारी कर्मचारी काय लोकांच्या घरी चाकरा करावं लागते, तेव्हा लोक आमचं घर चालतं. आम्ही काय पशु वर्कर नाही, लोक आमचा चांगल्या काम नाही. वेळ त्या ठिकाणी मोठमोठे त्या ठिकाणी नव्या झोपडपट्टीमध्ये रिक्षावाला आमचाच आहे, भाजीवाला आमचाच आहे, मोलकरीण आमचीच आहे, घरगडी आमचाच आहे. तर आम्ही एवढी मेहनत करतो, सेवा करतो. या शिल्पो प्रशासनाने फक्त दलालाचा व्यवसाय केलेला आहे, जागा विकण्याचा सपाटा लावलेला आहे. बिल्डर लॉबीच्या कशाची जागा टाकत आहे. त्या शिल्पो लॉबीकडे कुठली जागा उपलब्ध राहिलेली नाही. तर शिल्पो आता जे आमच्या गोरगरिबांनी खड्डे पडलेले जागा भरून काढून लेवल करून आपल्या त्या ठिकाणी झोपड्या बांधलेल्या आहेत, त्या आता शिल्पोला त्या झोपडपट्टीची जागा निघत झालेली आहे. आम्हाला शिल्पोचं म्हणणं असं नाही, आमचं म्हणणं असं नाही किंवा ती जागा तुम्ही घ्या, परंतु आम्हाला गोरगरिबांना न्याय द्या, गोरगरिबांना झोपडा द्या. ही आमची वारंवार शिल्पोकडे आमची मागणी असते. परंतु शिल्पो प्रशासन आमच्या घरात झोपडीवाल्याकडे अजिबात लक्ष देत नसल्या कारणामुळे हे आम्हाला तीव्र लढा करावा लागत आहे. तीव्र लढ्यातून आम्ही मोर्चे धरणे आंदोलन करून शिल्पोच्या गेटसमोर 10 ते 15 दिवस बसून आम्ही आंदोलन करत आहोत. तरी सुद्धा या शिल्पोला दया माया येत आहे. गेल्या 15 दिवसात, गेल्या महिन्यात आदिवासीची घरं उद्ध्वस्त केली. ते लोक कमीत कमी 25 ते 30 दिवस त्या शिल्पोच्या गेटजवळ बसलेली होती. अशी शिल्पो प्रशासन गोरगरिबावर अन्याय अत्याचार केलेला आहे. तरी हे घराच्या संघ समितीच्या वतीने आम्ही या 15 दिवसामध्ये घर हक्क परिषद आम्ही लावणार आहोत. त्या घर हक्क परिषदेमध्ये कारण येणारा आता पावसाळ्या आदेशामध्ये आमचा आवाज कुणीतरी लोकप्रतिनिधी उठलायला पाहिजे आणि या आवाज लोकप्रतिनिधीचा आवाज या मंत्रालयामध्ये उठायला पाहिजे. त्या ठिकाणी आपल्या 2011 पर्यंत राहणाऱ्या लोकांचा सर्वे त्यांच्या जागेवरून करावा लागत आहे. परंतु आता ओरविषयीचे अधिकारी येतात, ते झोपडपट्टीवाल्याला सांगतात तुमची कागदपत्र आमच्या ऑफिसमध्ये येऊन जमा करा. आणि तुमची झोपडपट्टीवाची का जमा करते? जर तुम्हाला खरोखर सर्वांनी करायचं असेल तुम्ही आपल्या झोपडपट्टीमध्ये जा, त्याच्या नावं द्या, त्याचा सर्वे करा. सर्वे करून त्यांना पावती द्या. 2018 गेल्या वेळेस नवी मुंबई महानगरपालिकेने 95चा सर्वे केला. 2001 मध्ये 95 सर्वे करून त्या सर्वेमध्ये नाव दिला. 95चे लोक, काही लोकांना फोटो पान करते, काही लोकांना भेटायचे बाकी. 2001 मध्ये सर्वे करून सर्वांचं सर्वेक्षण केलेलं आहे. परंतु काही झोपडपट्ट्या राहिलेल्या होत्या. आता टाटानगर आहे, पंचशील नगर आहे, एकता नगर आहे, अशा झोपडपट्ट्या राहिलेल्या आहेत सर्वे करायचा. तर या सर्व झोपडपट्ट्यांचा सर्वेक्षण करायला पाहिजे. म्हणून आम्ही स्थानिक कुणीतरी एक मोठा राजकीय पुढाऱ्याला बोलून आम्ही त्या ठिकाणी हक्क परिषद आम्ही लावणार आहोत. आज या कोर्ट धरलेला आहे आणि आता आमचा तयारी होईल. त्या पद्धतीने सर्व झोपडपट्टीच्या लोकांना मिळू आणि घराच्या सदस्यांच्या वतीने नव्यामध्ये भव्य दिव्य हक्क परिषद आम्ही भरून टाकू. आणि या पुढील येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये जोपर्यंत आमचा आवाज उठला, आमच्या लोकांचा सर्वे करत, आमच्या लोकांना पाण्याचा शिल्पो प्रशासन पाणी द्यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. काय झोपडपट्ट्यामध्ये पाण्याचा कनेक्शन होता, आता सध्याचा पाण्याचा कनेक्शन त्या वार्ड ऑफिसरने आपली मनमानी करून आता पाणी बंद करण्याचा असं केलेलं आहे. अरे तुम्ही नवी मुंबई स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून पूर्ण रंगरोटी केली, लाखो हजारो टन पाणी बर्बाद केलं. रस्त्यावर तुम्ही रंगरोटी करून लाखो करोडो
बर्बाद केले, तर या झोपडपट्टीवाल्याला जर तुम्ही पाणी दिलं, त्या झोपडपट्ट्यांना जर लाईट दिली, झोपडपट्ट्या शौचालय दिले, तर काय बिघडत तुमच्या काय बापाचं जाणार नाही. सेवा करणं हा तुमचं काम आहे महानगरपालिकेचा. जोपर्यंत झोपडे आहे तोपर्यंत त्यांना लाईट मिळायला पाहिजे, जोपर्यंत झोपडे आहे तोपर्यंत त्यांना पाणी मिळायला पाहिजे, जोपर्यंत झोपडी तिथं राहते झोपडपट्टीवाला आहे तोपर्यंत त्याचं नागरिक संरक्षण या नवीन महानगरपालिकेला द्यायला पाहिजे. पण या नवीन महानगरपालिकेचे आयुक्त किंवा संबंधित अधिकारी तसे करत नाही. एका जनावराची किंमत त्यांच्याजवळ आहे, पण या जिवंत माणसाची किंमत त्यांच्याजवळ नाही. तर ही सर्व समस्या पुढे घेऊन येण्यासाठी आम्ही या पुढील 15 दिवसामध्ये राष्ट्र परिषद लावणार आहोत. तरी सर्वांनी आपापल्या झोपडपट्टीमध्ये जाऊन आव्हान करावा. मला 1-2 दिवसामध्ये तारीख आणि वेळ मिळेल आणि त्या पद्धतीने आपण तयारीला लागू. घरभर वाशीमध्ये झोपडेवाशाचा आवाज त्या पावसाळ्याच्या शक्ती कसा म्हणजे त्या प्रयत्न करू एवढंच मी बोलतो. या ठिकाणी सर्व कोर कमिटीचे लोक उपस्थित झाले आणि या प्रमुख मार्गदर्शक भूमिकाताई कैलास सरकटे साहेब, कनिता सुनंदा भावेशकर, लक्ष्मण साहेब, तुला अंधरकर या लोकांनी प्रमुख लोकांनी युवाच्या सुविधेच्या लोकांनी आम्हाला सर्व मार्गदर्शन केले आणि पोळी कशी काय त्या सर्वाबद्दल तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. तरी आपापल्या वृत्तीमध्ये जाऊन आपण सर्वांना सांगावं. एवढंच बोलतो, इथं थांबतो. जय भीम, जय महाराज. तुझा